पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय आपण वासुदेव याला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर हा दुसरा चेंडू मात्र खूप सुरेख पद्धतीने हाताळलाय. विकेट मात्र त्याच्या नावावरती आले या गोलंदाजाच्या. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा पाहतोय 1 बाद 6 या आकड्यावरती धावा. त्यावेळेस लोवर गतीचा फुलटॉस चेंडू त्याच्यावर मात्र हल्ला चढवता आला नाही. चेंडू मात्र खूपच बाहेर जातोय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकच्या हातात. चेंडू होतोय निर्धाव. पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 7-3. पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर 2 चेंडू काय सुरेख पद्धतीने हाताळलेत या गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय काय सुरेख गोलंदाजी होतय साहिल कडून. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहायला गेलं ना तर फलंदाजाच्या हातमध्ये ती बॅट आहे. त्याला मात्र कंट्रोल करतोय हा गोलंदाज. यावेळेस फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला नाही. फटका चांगला आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. एक धाव पूर्ण झाले. पाहायला गेलं तर अद्याप 5 चेंडूंचा खेळ झालाय. दहा फलकावर 10 पाहतोय 8. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पाहतोय स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड फलंदाज सागर. यावेळेस स्ट्राईक वरती पाहतोय आपण सागर याला. एक दर्जेदार फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही. भेदून चाललाय सीमा रेषे बाहेर. धावा मिळतील 4. काय फटका होता. एक सुंदर असा फटका. गॅपच्या दिशेने हा मारलेला चेंडू होता. त्या 4 धावा मात्र सहजरित्या मिळल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 12. पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती एक सुरेख फटका आलाय. पाहतोय आता दुसरं षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज समीर. पाहावं लागेल समीरची पहिलाच बॉल असेल. यावेळेस फ्लिक केलाय पाठीमाग क्षेत्ररक्षक आणि बॅट कट असेल. फलंदाज बाद असेल. काय सुंदर कॅच टिपले या क्षेत्ररक्षकाने. पहिल्याच चेंडूवरती मात्र पाठवलंय फलंदाजाला समालोचन कक्षात. वासुदेव याचा पारीचा अंत होतो. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना निवृत्त.
यावेळेस फटका चांगला आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षण थोडस खराब, चेंडू चाललाय त्यांना बेदून 4 धाव्यांसाठी. निश्चितच 4 धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर. हा जोरेक फटका येतोय. धाव फलकावरती वाढ होते, धाव फलक जाऊन पोहोचलोय 16 या आकड्यावरती. पाहायला गेला तर 2 चेंडूंचा खेळ चाललाय आतापर्यंत आणि 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातल्या. या 4 चेंडू मागे किती धावा येतील हे पाहावं लागेल. यावेळेस स्ट्राईक वरती पाहतोय आपण नवीन फलंदाज निवृत्ती. चांगला फटका कसलाय आपण पाहतोय. इथे थोडीशी झेल जमिनीला दान, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहतोय या क्षेत्ररक्षकाकडून. एक सिंपल कॅच मात्र झेल जमिनीला दान केले याने. पाहायला गेला तर तो तिथपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केले जातात. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल 6 धाब्यांसाठी. काय दर्जेदार फटका होता निवृत्तीच्या बॅट मधून. पाहायला गेला तर 1 डाऊन साठी गेलेला हा फलंदाज काय अप्रतिम बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. निश्चित 2 चेंडूचा खेळ असेल या षटकातला. या 2 चेंडू मागे किती धावा येतील हे पाहावं लागेल. यावेळेस चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक वेगवान गतीचा चेंडू, समजलं नाही काही. चेंडू चाललाय सरळ डॉट. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती काय होईल हे पाहावं लागेल, कारण तर निवृत्ती स्ट्राईक वरती पाहतोय आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, षटक संपतं. या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 24. पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव पाहतोय आपण 2 बाद 24. याच्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती येथील तिसरं षटक घेऊन राहुल. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल स्ट्राईकला असतील, सागर नॉन स्ट्राईक वरती असतील निवृत्ती. पहिलाच बॉल सागर साठी. पहिलाच बॉल काय सुंदर पद्धतीने हाताळलाय. डॉट चेंडू येईल. पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 24. पहिलाच चेंडू काय सुरेख हाताळलाय, अशीच गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, अटेम्प्ट काय झाला नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकच्या हातात, चेंडू होतोय निर्धाव. यावेळेस चांगला फटका, त्या दिशेला थोडस क्षेत्ररक्षण आहे सुंदर. स्वतः यष्टीरक्षक खाली होता, काही चूक नाही. फलंदाज बाद होईल. सागरच्या स्वरूपात तिसरा धक्का मिळतोय. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात सुभाष. पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानात आत जाताना.
सुभाष पाहायला गेलो ना आता खूप सुंदर गोलंदाजी होते या गोलंदाजाकडून. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर एक विकेट आपल्या नावावरती. 3 चेंडूंचा खेळ राहिलाय इथे. आपण पाहतोय खूप बाउन्स झालेला आहे चेंडू. पंच दंडित करतील. वाईडचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. त्या अतिरिक्त धावमुळे धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. DRS ची मांग केले. रिव्ह्यू कसला आहे पंच? वाईटचा. चेंडू वाईड असेल. वाईड प्लस 1 बाउन्सचा इशारा आलाय गोलंदाजाला. यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार फटका आहे. त्या दिशा क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. पाहायला गेलो होतं ना काय सुंदर कॅच अटेम्प्ट केले. फलंदाज बाद होतो. फटका चांगला होता मात्र थोडीशी लांबी मिळाली नाही फटक्याला. चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहिला आणि काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. या क्षेत्ररक्षकाने काय एवढी एकदम आपण पाहतोय थोडीशी लांबीच वापर करत असताना एकदम चांगली रनिंग केली. त्याच्यानंतर एक झेल अटेम्प्ट केली. सुंदर कॅच म्हणावे लागेल. याच्यानंतर पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज निवृत्ती. निवृत्ती वाघे. पवार पवार निवृत्ती पवार आतमध्ये चाललेत मैदानाच्या. पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू मागे काय गोलंदाजी केले. यावेळेस फटका चांगला आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. थोडीशी पाहतोय मिस फील्ड. त्याच्यानंतर बॅकअप खूप खराब पाहतोय. बॅकअप सुद्धा तिथपर्यंत दुसरी धावचा प्रयत्न असेल. मला वाटतं सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग मानावी लागेल बामन करवले संघाकडून. काय चांगली रनिंग पाहतोय आपण. पाहायला गेलो ना तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. कशा पद्धतीत फेकतील हे पाहावं लागेल. फटका चांगला आहे. दर्जेदार फटका आहे. गॅप मध्ये चाललाय चेंडू. 1 बाउन्स चौकारच्या दिशेने. 4 धाव्या ऍड कराव्या लागतील स्कोर कार्डवरती. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव पाहतोय आपण 32. पाहायला गेलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव पाहतोय 32. येणार शेवटचं षटक असेल. हे कोण घेऊन येणार हे पाहावं लागेल. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल बामन करवले संघाला. कुठेतरी आपण पाहतोय 32 धावा. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. कॅज्युअल धावा आहेत या धाव फलकावर आपण पाहतोय. याच्यानंतर आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय गणेश.
पाहतोय आपण शेवटचं षटक घेऊन येतोय गणेश. आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा पाहतोय आपण 32. 32 रन्स इन द स्कोर कार्ड बोर्ड. पहिलाच बॉल गणेशचा. चांगल्या पद्धतीने मात्र फेकी करतोय हा गोलंदाज. पहिल्याच बॉल मात्र निर्धाव टाकण्यात यश मिळतंय. पाहायला गेलं ना शेवटचं षटक असेल. या षटकामागे कुठेतरी 10-15 धावा येणं गरजेचं असेल ते बामण करवले संघाला. तितके मोठे फटके मार देत नाही. याच्या आतलं षटक आपण पाहतोय. तिसरं षटक काय सुंदर फेकी केलंय. मात्र 4 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजाने. याच्यानंतर फटका आलाय. दर्जेदार फटका आलाय. सरळ येईल. आहा काय इफर्ट होते मित्रा. मात्र चेंडूला अडवू शकला नाही. चेंडू जातोय 6 धावांसाठी. इफर्ट मात्र खूप सुंदर. काय चांगली इफर्ट होती या क्षेत्ररक्षकाची. तितका मात्र अडू शकला नाही. गुड ट्राय. नंतर पाहतोय दुसऱ्या चेंडूवर आलेला हा दर्जेदार फटका. निवृत्ती पवारच्या बॅट मधून आलेला एक आक्रमण षटकार पाहतोय आपण दुसऱ्या चेंडूवरती. आपल्या संघाला गरज असताना असा षटकार येतोय. यावेळेस उलटा चेंडू. त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिले. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. थांबतोय पडतोय थांबतोय पडतोय. फलंदाज तिथपर्यंत 3 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. थोडीशी पाहतोय तिथं क्षेत्ररक्षण थोडस स्लोवर आहे. तिथपर्यंत 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. चेंडू येईल 6 धाव्यांसाठी. सहजरित्या फेकून दिलाय या फलंदाजाने. काय फलंदाजी होतय शेवटच्या षटकात. मात्र तोडफोड फलंदाजी पाहतोय आपण 2 फलंदाजच्या माध्यमातून. चार चेंडूंचा खेळ झालाय. काय फटके बाजी चालले या फलंदाजाची. अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल. मला वाटतंय 2 चेंडू मागे एक मोठा फटका येईल असं वाटतंय या फलंदाजीच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू. त्याला बॅट लावले. क्षेत्ररक्षक आहे तिथं. एकच धाव असेल. 1 धावावरती संपुष्ट मानतोय संघ. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धाव फलकावर धाव पाहतोय आपण 48. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती पाहतोय आपण निवृत्ती. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. चेंडू जाईल वाईड च्या दिशेने. एक अतिरिक्त धाव मात्र ऍड केली जाईल. पाहायला गेलो होतो ना आता खूपच लोअर स्कोर वाटत होता. या षटकात मात्र स्कोर मात्र खूपच ऍड केले गेलेत. या धाव फलका ऍड केले गेलेत या फलंदाजाने. धाव फलक जाऊन पोहोचलोय 49 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू. खराब चेंडू. त्याला भिरकावून देण्याचं काम करतोय फलंदाज. सहजरित्या फलंदाजाने फेकून दिलंय. यावेळेस DRS ची मांग केले फलंदाजाने. 9 चेंडूंचा मागणी असेल DRS कडे. आपण वलायचं आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू असेल. वेरी डिलिव्हरी असेल. फुलटॉस चेंडू होता. त्याला मात्र सहज फिरकावून देण्याचं काम केलं होतं निवृत्तीने. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 55 धावा पाहतोय आपण धाव फलकावर. आणि विजयासाठी मात्र कराव्या लागतील 56 धावा.
3 अडाल संघाला. निश्चितच आपण पाहतोय पहिल्या राऊंड मध्ये मात्र बाय मिळाली ती गणेवाडी संघाला. पंच पॅनल्टी आहे का? 2 धावाची पॅनल्टी असेल समोरच्या टीमला. आयोजक आपण सांगायचं आहे. आपण आयोजकांना विचारायचं आहे. दोन धावा मायनस करावे लागतील. 2 धावाची पॅनल्टी मात्र मिळाली आहे ती बामन करवले संघाला. 2 धावाचे पॅनलाइज केलं जाईल. आपण 2 धावा कमी करायचे आहेत. किती झालेत धावा? यावेळेस फटका चांगला आहे. पहिल्याच बॉल वरती फेकून देण्याचं काम करतोय हा फलंदाज. काय अप्रतिम फटका आलाय.
एक दर्जेदार फटका मात्र दाखवून दिलाय पहिल्याच बॉल वरती. तुम्ही माराल आम्हाला तर आम्ही पण मारू तुम्हाला, असा फटका आहे. पाहायला गेलो ना स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुलच्या पहिल्याच बॅट वरती हा फटका आलाय. पुन्हा एकदा पाहतोय आपण बॅक टू बॅक लगातार दुसरा षटकार येतोय. काय चालवलंय या फलंदाजाने. मला वाटतंय कुठेतरी 3 षटका मागे हा मॅच संपवण्याचा प्लॅन करून आलाय. 2 असे फटके एक सुरेख पद्धतीने बाहेर फेकून दिले. सहजरित्या बाहेर आले ते षटके. षटकार रे सॉरी. दोन लगातार बॅक टू बॅक षटकार आले त्या फलंदाजीच्या बॅट मधून. पाहावं लागेल हॅट्रिकचा चान्स असेल या फलंदाजासाठी. स्ट्राईक वरती असेल राहुल, नॉन स्ट्राईक वरती असेल बाळा. यावेळेस हॅट्रिकचा चान्स असताना चेंडू उंचावर गेलाय. लांबी थोडीशी कमी आणि कोणतीही चुकी होणार नाही क्षेत्ररक्षकाकडून. फलंदाज ते बाद. मला वाटतंय तिसरा षटकारचा प्लॅन करत असताना उंचावर गेलेला हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी नाही. फलंदाज बाद करण्यात यश मिळते या गोलंदाजाला. बॅक टू बॅक 2 षटकार खाल्यानंतर काय गोलंदाजी केलंय, सुरेख गोलंदाजी. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात आत मंगेश. तमना संघ आपण निर्णय कळवायचा आहे आपला. ठीक आहे ठीक आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण. जातोय तिसरा षटकार या षटकामधला. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 षटकार ठोकले गेलेत. या गोलंदाजावरती काय हल्ला चढवलाय या फलंदाजाने. जो येतोय तो षटकार मारतोय, जो येतोय तो षटकार मारतोय. म्हणजे पाहायला गेले ना तर मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन गेलेत मैदानात. अशी फलंदाजी पाहतोय आपण. 4 चेंडू मागे 18 धावा खर्च झाल्यात. 5वा चेंडू आपण पाहतोय फटका फसलाय आणि कोणतीही चुकी नाही. काय जबरदस्त कॅच मात्र टिपले. लांबचा प्रवास तो मात्र पूर्ण केलाय आणि एक सुंदरशी कॅच अटेम्प्ट केले. पाहायला गेलं तर 2 फलंदाज बाद करण्याचं यश मिळतंय गोलंदाजाला. कुठेतरी पाहतोय महागडं ठरलंय पण आपल्या नावावरती 2 विकेट मात्र या गोलंदाजीने कोरलेत. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज. मला वाटतंय मैदानाच्या बाहेर सेट होत आहेत वाटतं फलंदाज. त्याच्यानंतर पाहतोय नवीन फलंदाज मैदानात मध्ये आत समीर. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक वरती पाहायला मिळतील समीर. याच्या सुद्धा बॅट मधून एक षटकार येईल का हे पाहायला लागेल. कारण जो फलंदाज आत गेला त्याने षटकार मारलंय. यावेळेस खूपच बाहेर ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू. वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. यावेळेस फटका थोडासा खराब आपण पाहत होतो त्या दिशेला क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते.
धाव संख्यावर धावा झाल्यात त्या 20. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 20. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. स्ट्राईक वरती पाहायला मिळतील समीर. नो स्ट्राईक वरती असतील बाला. स्ट्राईक वरती पाहतोय समीर. पहिलाच चेंडू असेल यावेळेस. आपण पाहतोय स्लोवर गतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजता आलं नाही आणि चेंडू मागे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. सुनील मुकणे आणि राहुल निकम. कुणाल निकम. या सामन्याकडे आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती असतील बाला. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय पंचांचा डिसिजन येतोय खूपच बाहेर. वाईडचा इशारा येतोय. पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ असेल या षटकामधला. आणि स्ट्राईक वरती पाहतोय बाला. बालाला मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा बसलाय. खाली क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार फटका आहे. स्टेजच्या समोरून जातोय षटकार. कुणाल निकम आणि सुनील मुकणे आपण यायचं आहे समालोचन कक्षात. संपर्क साधायचा आहे. या 2 दिग्गजगार असे हे खेळाडू. आपण या लगेचच या. आपल्या समीर पवार यांनी आमंत्रण केलं आहे. यायचं आहे आपण लगेचच. याच्यानंतर बोलूया सामन्याकडे. आपण पाहतो एक षटकार खाल्यानंतर फलंदाजीसाठी यावेळेस लेग स्टॅम्पच्या बाहेरून केलेला फटका चाललाय 4 धावेसाठी. काय फटकेबाजी करतो या फलंदाज. पाहायला गेलो होतं तर थोडस जखडून ठेवलं होतं गोलंदाजांनी या फलंदाजाला. यावेळेस हात खोलले गेलेत. काय फलंदाजी केले. 2 चेंडू मागे 10 धावा मात्र ठोकल्यात. येणारा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू बसवलाय. फलंदाज इथे बाद असेल.
धाव फलकावर धाव पाहतोय आपण 36 षटकाच्या समाप्तीनंतर आणि अजूनही 12 बॉल 20 धावाची गरज असेल ती नडाल संघाला. समीरच्या पारीचा अंत होतोय. त्याच्यानंतर नवीन फलंदाज पाहतोय मैदानात दाखल होताना योगेश. पाहायला गेलं तर जर्सी नंबर 1999. त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय न्यू गोलंदाज सागर. इथून सागरला कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण 12 बॉल आणि 20 धावांची गरज असताना फलंदाजासाठी जातोय. आता यावेळेस स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज बाला याला. यावेळेस खूपच बाहेर, लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जाणारा. एक अवंतर धाव मात्र ऍड केली जायलाय. पुन्हा एकदा DRS ची मांग केले. DRS कोणी घेतलाय? DRS संपलाय त्यांचा DRS. वाईड असेल निश्चितच. काय फिल्डिंगचा बोलतोय? निश्चितच पंचांचा डिसिजन अंतिम राहील. चेंडू वाईड आहे, तो वाईडच राहणार. आपण पाहतोय चाणाक्ष पंच. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू उचलणार, फेकणार, दुसरीचा धाव प्रयत्न असेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात, कंप्लीट झाल्यात. 2 धावा ऍड करावे लागतील. फटका चांगला आहे, सुरेख फटका, त्या दिशेला सुद्धा क्षेत्ररक्षण आहे. चेंडूचा 1 धाव पूर्ण असेल. मला वाटतं दुसरी धाव थांबवले. एकच धाव मध्ये संपुष्ट मानतोय नडाल संघ. इथून कुठेतरी पाहतोय गोलंदाजी सुरेख होते या गोलंदाजाकडून. रुकून धरले, कोणतेही मोठे फटके मारू देते नाही. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहायला गेले ना तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 2 चेंडू मागे 3-4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पाहतोय स्लोअर डिलिव्हरी. एक चांगल्या योग्य पद्धतीचा चेंडू मात्र फेकण्यात यश मिळते या गोलंदाजाला. पाहायला गेलं तर लाईन मात्र, एक चांगली लाईन मात्र या गोलंदाजाने ठेवले, सक्रिय केले. याच्यानंतर पाहतोय आपण पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय 4 धाव्यांसाठी. फटका चांगला होता, त्या दिशेला क्षेत्ररक्षक सुद्धा होता, त्याला चकवून चाललाय चेंडू 4 धाव्यांसाठी. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण त्या दिशेला.
4 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल. चौथ्या चेंडूवर मात्र असा चांगलासा फटका या फलंदाजाने ठोकलाय. येणारे 2 चेंडू धावा किती येतील हे पाहायला लागेल. इथे फटका फसलाय आणि कोणतीही चुकी करणार नाही यष्टीरक्षक. सरळ हातात जाऊन बॉल टिपतोय, फलंदाज होतोय बाद आणि योगेशच्या पारीचा अंत होतो. याच्या नंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात. 7 आणि साहिल. इथून मात्र मॅच मध्ये एक रोमांचक मोड. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती नडाल संघाला. इथून कुठेतरी संघर्ष करावा लागेल नडाल संघाला, कारण तर गोलंदाजी खूप सुरेख होतय. शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू येईल का गोलंदाजाकडून. निश्चितच फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक धावतोय. काय पाहतोय आपण इथं, थोडस फंबलिंग पाहतोय या फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून. थांबा थांबा थोडा आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झाल्यात त्या. आपण पाहायला गेलो तर या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या ना पंच. आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज पाहतोय. आपण जास्त वेळ घालवायचा नाही, पाणी देऊन लगेच यायचं आहे मैदानाच्या बाहेर. यावेळेस आपण पाहतोय 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना गोलंदाज ट्रॅक वरती अक्षय ट्रॅक वरती असतील. बाला अजूनही मैदानात सलामीची जोडीला आलेला हा फलंदाज. फटका चांगला आहे, देखना फटका आहे, पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उपलब्ध आहे. फलंदाजाला बाद करण्यात यश मिळतंय. काय सुंदर कॅच टिपलंय. यावेळेस एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश मिळतंय गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती चालतं केलंय पालाला. 10 धाबांची गरज असताना एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. याच्यानंतर पाहतोय आपण मैदानात दाखल होताना एक नवीन फलंदाज गणेश. पाहायला गेलं तर नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना गणेश उर्फ रायफल. रायफल गिरी दाखवावी लागेल. इथे 10 धावांची गरज आहे आपल्या संघासाठी. ते मिळवून देतील का 10 धावा पाहावं लागेल. 1 चेंडूंचा खेळ झालाय, 5 चेंडू मागे 10 धावा. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू, त्याला मात्र हलक्या हाताने बॅट टेकवले आणि चेंडू आपलं काम करेल 4 धावांसाठी. काय सुंदर आपण पाहतोय, फक्त गाईड केलंय चेंडूला. स्वतः गाईड केलेला चेंडू आपलं काम करेल. 4 धाब्यांसाठी चेंडू जातोय. इथून मॅच मात्र रंगात आले. आता 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असेल ती नडाल संघाला.
यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेर. यावेळेस गोलंदाज कोणतीही चुकी करत नाही. काय वेगवान चेंडूंचा वापर करण्यात यश मिळतंय. आता 3 चेंडू मागे 5 धाब्यांची गरज असताना आपण पाहतोय ही मॅच पूर्णपणे रंगात आले. दोन्ही टीम कडे झुकलेला सामना कोणत्या दिशेला पूर्णपणे झुकेल हे पाहावं लागेल. पाहायला गेलं तर 50-50 चान्स दोन्ही संघाकडे असेल. ते 50चं 70 आणि 70चं 100 चान्स करायला कसं जमेल हे करावं लागेल या दोन्ही संघाला. त्याच्यानंतर पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या वरून जाणारा हा चेंडू फलंदाज बाद होतोय. थोडीशी चुकी फलंदाजाची आणि फलंदाज बाद. नजर हटी दुर्घटना घटी असं मात्र झालंय या फलंदाजासोबत. इथून मॅच आपण पाहतोय 60% मात्र झुकलेले दिसते ते बामण करवले संघाकडे आणि 40% असेल ती नडाल संघाकडे. आता 2 चेंडू मागे 5 धावा ठोकाव्या लागतील नडाल संघाला. याच्यानंतर पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना गणे निलेश. दोन चेंडू 5 धाब्यांची गरज. स्ट्राईक वरती पाहतोय निलेश. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण अक्षय. दोन चेंडू 5 धाब्यांची गरज असताना फटका चांगला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. खराब फेकी पाहतोय आपण. इथे थोडीशी तू मे होताना आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. इथून मॅच पूर्णपणे मात्र आपण पाहतोय पैसा वसूल मॅच. आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धाव्यांची गरज असताना स्ट्राईक वरती पाहतोय नवीन फलंदाज निलेश. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. एक चांगला गोलंदाज. आतापर्यंत कोणतेही मोठे फटके खाल्ले नाही. पाहावं लागेल 3 धावा तरी कंपल्सरी चेस असेल. आपण दक्षता घ्यायची आहे दोन्ही टीमनी. इथे मोठी अपील. पंचांचं बोट वरती आणि फलंदाज होतोय बाद. काय सुरेख गोलंदाजी केले मित्र या गोलंदाजाने. पाहायला गेले तो सुंदर असा सामना आपण पाहायला मिळाला या दोन्ही संघांदरम्यान.